कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देव। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत्र, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा। या कलियुगामध्ये प्रत्येक मानवांना वेळ कमी आहे, कारण इतर कामं खूप असतात। मोबाईल खेळणं, गेम खेळणं, टी व्ही पाहणं, टाईमपास करणं, गप्पा मारणं, मिस्त्री लावणं, घरचे तुकडे खाणं, बाहेरच्यांची चर्चा करणं, इथं बसून अमेरिकेत काय चाललं आहे त्याच्याशी वादविवाद करून, चर्चा करून, डोकं हाड्याक करून घेणं आणि डोक्यातल्या विचाराशी युद्धाला लावणं, ह्या सगळ्या गोंधळामध्ये आपल्याला वेळच मिळत नाही। म्हणून प्रपंच करून परमार्थ करताना कमीत कमी परमार्थामध्ये जास्तीत जास्त पुण्य कसा मिळेल हे आपण पाहत आहोत। प्रत्येकानं वाटतं मी जे करतो ते योग्य करतो, एका माऊलीला वाटतं मी जे करते ते योग्य वाटतं। त्या योग्य वाटण्यामध्ये सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण अंथरूणसुद्धा पापाचाच घेऊन झोपतो, अंथरूणसुद्धा पापाचा घेऊन झोपतो। अंथरुणातनं उठताना पापाच्या अंथरुणातनं उठतो की आज दिवसभर काय करायचं, दिवसभर कुणाला गंडवायचं, कुणाला खपवायचं, कुणाला खोटं बोलून पटवायचं, कुणाचं लुटायचं, हे या अंथरुणातनं उठल्यामुळं दिवसभर आपल्या डोक्यात तेच असतं। मग त्यातनं पुण्य करायला वेळ कुठं मिळतो, देवाचं नामस्मरण करायला वेळ कुठे मिळतो। तुम्ही एखाद्याला सांगून पहा, बाबा रे 10 मिनटं तू देवासमोर बस, वेळ नाही। गेम खेळल, लाखो रुपये गेमवर ते जुगार खेळल, त्या मोबाईलमधलं लाखो रुपयेनं लॉसमध्ये येईल आणि टेन्शन आलंय म्हणल, आणि टेन्शनमध्ये प्रत्येक बायकांना तो सवत आणल दारू। बाप्याने दारू पेलं म्हणून बाईने मिसरी चालू करल, पार घराचं वाट लावल। पण पुण्याच्या मार्गानं जायला थोडंसं माणूस धजावल, थोडं स्वयं राखलं पाहिजे। थोडंसं स्वयं राखला तर तुमचं आयुष्य भलं झाल्याशिवाय राहणार नाही। आयुष्यामध्ये सूर्याचे किरण एवढे तेज पुण्याचे किरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। पुण्याचे किरणसुद्धा एवढे तेजस्वी असतात, एवढे प्रभावी असतात की तुमचे वाशे बदलून टाकतील, तुमचं नशीब बदलून टाकतील, तुमचे कुजके नासके वासके सगळे विचार जाळून टाकतील। एवढं सामर्थ्य पुण्याच्या किरणामध्ये आहे। पण माणसाकडे स्वयं कुठं आहे? थोडंसं धीर घेतलं पाहिजे, दम खाल्लं पाहिजे, थोडंसं दमाने घेतलं पाहिजे। स्वयं राखलं की सगळं काय भलं होत असतं। एका साधूला एका शास्त्रज्ञाने विचारलं, एक महान विद्वान साधू होते, तपस्वी होते, ज्ञानी होते, विवेकी होते,
आचार विचार कुलवंत शीलवंत नीतिवंत पुण्यवंत जेवढे काय उपमा तेवढ्या लावल्या तरी कमीच होत्या. असा एक साधूजवळ एक शास्त्रज्ञ जाऊन विचारतो, राष्ट्रपतीसुद्धा 5 वर्षे असतात, पंतप्रधान 5 वर्ष असतो, प्रोफेसर डॉक्टर इंजिनियर त्यांना ठराविक मर्यादा आहे. एखाद्या ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही ज्येष्ठातल्या ज्येष्ठ पुण्यवान माणसाला फार झालं तर 2 हात जोडून रामराम म्हणू शकताय, पण पाया पडू शकत नाही. पण पाया तुमचे लाईन लावून लोक पाया पडतात आणि दक्षिणा देऊन जातात. 1000-2000 रुपयाचं तेल 500 किलोमीटर 200 किलोमीटरवरनं भाविक भक्त येतात, तेल जाळून येतात, पार्किंगला पैसे देतात, लाईनमध्ये 2-2 तास थांबतात, दर्शनाला येतात, दर्शनाला 5 सेकंद मिळतं, 5 सेकंदामध्ये 500-1000 रुपये दक्षिणा ठेवतात आणि पाया पडतात आणि नमस्कार पाया पडून मनोभावे हात जोडून जातात. त्याचं कारण काय? खूप धनवान माणसं आहेत भारतामध्ये, या विश्वामध्ये करोडोपती आहेत, उद्योगपती आहेत, लखपती आहेत, अब्जावधी आहेत, यांचं कुणीही पाया पडत नाही. त्यांची खूप झालं तर स्तुती करू शकतात, खूप झालं तर यांना 2 हात जोडू शकतो, पण पाया पडू शकत नाही. तुमचं पाया काय पडतात? तेव्हा त्यांनी सांगितलं, माझं पाया पडायचं एकच कारण आहे, संयम. माझ्याकडे संयम आहे. मी सगळ्यांना फक्त हात करतो, तथास्तु आशीर्वाद देतो. मी माझ्या ठिकाणी शांत स्वयंमी आहे आणि इतरांना संयमाचा आशीर्वाद देतो. त्या शास्त्रज्ञांनी पुढे विचारला की तुमच्यामध्ये संयम हे कधीपासून आलं? बघा, तुम्ही पहा, धंद्यामध्ये, व्यापारामध्ये, कुटुंबामध्ये, घरामध्ये, किरकोळ कारणावर माणसाला दम नाही हो, स्वयं नाही आहे. आज हल्ली स्वयं नाही आहे. सहज उभारलं तरी 2 मिनटं, तरी तो 2 मिनटं का उभारला म्हणजे मोबाईल बघतो, जर थांब, ते काहीतरी बोटं टोचत राहतोच तिथं, त्याला स्वयं नाही आहे. तेव्हा त्या साधूनं सांगितलं, स्वयं माझ्या वयाच्या 5व्या वर्षी माझ्या वडिलांनी मला शिकवलं. जर माझे वडील मला शिकवले नसते तर मी या स्टेजला, या विचारावर, या व्यासपीठावर, या खुर्चीवर आज नसतो. ते कसं काय? तेव्हा त्या साधूने सांगितलं, मी वयाच्या 5व्या वर्षी लहान होतो. लहान असताना तेव्हा पूर्वी 5 वर्ष पूर्ण झाल्यावर शाळेला घालायचं असायचं. 6व्या वर्षी शाळेला जायचं मुलगा. आज 6व्या दिवशी जातोय का 6व्या महिन्यात जातोय काय कळत नाही. 5 वर्षांनी पूर्वी शाळेला घालायचे. जेव्हा मी 5 वर्षाचं पूर्ण झालो तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या जवळ आले. माझ्या जवळ येऊन त्यांनी सांगितलं की तुला उद्या शाळेला जायचं आहे, गुरुकुलमध्ये जायचं आहे. हे जात असताना तुझी मातोश्री तुझ्याबरोबर येणार नाही, तुझा भाऊ तुझ्याबरोबर येणार नाही, मी पण तुझ्याबरोबर येणार नाही, तुला एकट्याला जावं लागल. पर जाताना घरातनं जेव्हा बाहेर पडशील तेव्हा माघार वळून पाहायचं नाही. ठराविक अंतरावर गेल्यानंतर, गल्ली बोळातनं गेल्यानंतर, वळल्यानंतर वळत असताना आपलं दार दिसतो तोपर्यंत माघार वळून बघायचं नाही. जेव्हा दार दिसत नाही तेव्हा वळून बघायचं. त्यावेळेस आम्ही घरी पण नसणार, त्यावेळेस आम्ही घरी पण नसणार, आम्ही दुसऱ्याच्या घरी असू, पण कुठे असू तुला कळणार नाही, पण तू कुठनं जाणार आहेस ते आम्हाला कळल, कारण आम्ही तुला पाहत राहू. या त्यांनी अटी गाठल्या. जर तू माघार वळून बघितलास तर आमच्या घराण्याला कलंक लागेल आणि तुला आम्ही पाहताना खालच्या नजरेनं बघू. बघा, वरची नजर खालची नजर, पूर्वीचे शब्द. तुला आम्ही पाहताना खालच्या नजरेने पाहू की जेणेकरून तू आमच्या मनातलं उतरला असशील, आमच्या नजरेतनं तू पडलेला असशील. तुला आयुष्यभर खालच्याच नजरेने पाहू. मुलाने शांतपणाने ऐकून घेतला. दिवस उजडला.
दिवस उजडल्यानंतर मुलगा डोळे चोळत पाहतो तर घरी कुणीच नाही. नौकराला त्याने सांगितलं होतं. नौकराने त्याला आंघोळ घातली, घोड्यावर बसवलं आणि नौकर पुढे त्याचा लगाम धरला आणि घोड्यावर बसलेला मुलगा चालला. जात असताना डोळ्यातनं पाणी काढायचं नाही. ह्या सगळ्या अटी त्यांनी स्वीकारल्या त्या मुलांनी आणि घरातल्या बाहेर पडलं. माघार वळून पाहिला नाही. तिथं गेल्यानंतर गुरुजी जे सांगतील तेच ऐकायचं. तुला गेल्यानंतर गुरुजी काय म्हणतील मला माहिती आहे. वडील सांगतो मुलाला, तिथं गेल्यानंतर तुला तुझे गुरुजी म्हणतील बरं बाहेर बस, तोपर्यंत बाहेर बस म्हणतील, ते बाहेर बसलंच पाहिजे. जोपर्यंत ते आत बोलवत नाही तोपर्यंत मी होऊन जायचं नाही, तू होऊन जायचं नाही. चार चारदा गुरुजींना विचारायचं नाही, मी आत येऊ का, मी आत येऊ का, मी आत येऊ का, विचारायचं नाही. सगळ्या मुलांनी मान्य केल्या. घोड्यावर बसून नौकर घेऊन गेला. घोड्यावरनं शाळेच्या जवळ आश्रममध्ये गेल्यानंतर मुलाला खाली उतरवलं. खाली उतरवल्यानंतर तो नौकर गुरुजीकडे गेला आणि गुरुजीकडे गेल्यानंतर गुरुजींना सांगितला, आमच्या मालकाचा मुलगा गुरुकुलमध्ये त्याला प्रवेश करायचा आहे. हे म्हणतो न म्हणतो तो तर गुरुजींनी म्हणाले त्याला 3 तास बाहेर बसव. किती तास बसव? 3 तास बाहेर बसव. तो मुलाला बाहेर बसवलं. परत एक अर्ध्या तासाने निरोप आला. मुलाला म्हणा डोळे मिटून बस. मुलांना डोळे मिटून बसवायला सांग. त्या नौकरांनी सांगितलं डोळे मिटून बसायला सांगितलं. मुलगा डोळे मिटून बसला. डोळे मिटून बसल्यानंतर वेळ निघून चालला. गुरुजींचा संवाद ऐकू येतो, मुलाशी संवाद करताना ऐकू येतो. मुलं वर्गातनं बाहेर सुटले, बाहेर सुटलेला ऐकू येतो. मुलं कबड्डी खेळतात, खो खो खेळतात, सगळं खेळतात. खेळ खेळत असताना कबड्डी कबड्डी मनाचा मुलांचा आवाज येतो. पण तो क्षणभर मुलगा विचार करतो, एका अर्ध्या डोळ्याने तर बघावं माझ्या मित्रांना, अर्धा डोळा तरी उघडून बघावं माझे मित्र कसे खेळतात. तर तो पाहू शकतो का? पाहू शकत नाही. तो त्याच्याशी प्रामाणिक झाला पाहिजे. स्वयं राखायचं असेल तर प्रथम स्वतःशी प्रामाणिक राहिला पाहिजे, तर स्वयं राखता येतं. बाबांनो लक्षात ठेवा, स्वतःशी प्रामाणिक राहिला पाहिजे. तो कबड्डी खेळत असताना मुलं त्याच्या अंगावर पडले तरी डोळे उघडला नाही. एवढाच नसून गूळ खोबरंचे तुकडे उधळण केलं, त्याच्या अंगावर पडले. अंगावरचा तुकडा पडलेला घेऊन तो खाऊ शकला असता. आजकालचे मुलं आश्रममधले चोरून खातात, पण तो घेऊन खाऊ शकला असता. खाल्ला नाही, डोळे मिटून तसाच बसला. 3 तास गेले. 3 तासानंतर गुरुजींनी सांगितलं, त्याच्या जवळ आले, त्याच्या जवळ येऊन त्याला पाठीवर थाप दिले. थाप देऊन त्या बाळाला उठवलं, डोळे उघड म्हणून सांगितले. तेव्हा तो मुलगा डोळा उघडला आणि त्याला आत परमिशन दिलं. तो पहिला स्वतःवर नियंत्रण मिळाला, स्वतःवर स्वयं राखला. हे पहिलं विजय म्हणून सांगितलं त्या मुलांनी. हे माझं पहिलं विजय आहे. मी माझ्यावर नियंत्रण मिळवायचं सामर्थ्य, इच्छाशक्ती, माझी इच्छाशक्ती, माझी कंट्रोलिंग पॉवर, मी स्वतःवर नियंत्रण मिळवू शकतो का नाही, हे माझी पहिली परीक्षा झाली. तेव्हा त्या मुलाला पुढे प्रवेश मिळाला. तेव्हा त्या मुलाला आत प्रवेश मिळाला. तोपर्यंत प्रवेश मिळाला नाही आहे. मग मला सांगा, आपण प्रपंच करून परमार्थ करतो. परमार्थाच्या या गोंधळामध्ये, महायुद्धामध्ये आपल्याला स्वतःवर स्वयं राखण्याची क्षमता नसेल, तुम्ही स्वयं राखत नसाल तर तुम्हाला देवाच्या पायरीपर्यंत सुद्धा जाता येत नाही. तुम्ही पोचला नाही. कितीही जागरण गोंधळ घाला, कितीही पुण्यकर्म करा, कितीही दान धर्म करा, कितीही नाटकं करा, नौटंगी करा, ढोंग करा, तमाशा करा, नर्तकी नाचती तशी नाचा, तरी तुम्हाला पुण्य मिळणार नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचं स्वतःवर नियंत्रण मिळत नाही तोपर्यंत या पृथ्वी तलावरची कुठलीही शक्ती तुम्हाला स्पर्श करणार नाही. लक्षात ठेवा, कुठलीही करणार नाही.
जसं झाड असतं, झाड मुळ्या कुठे दिसतं का? मुळ्याच्या मजबूतीमुळे, मुळ्या म्हणजे स्वयं आहे, ते स्वयं आहे, त्या मुळ्याच्या आंतरिक ऊर्जामुळे बुंद्यातनं सगळी ऊर्जा जाते आणि पालवी हिरवी दिसते. तसं तुमचं नामस्मरण स्वयं राखून पुण्यकर्म केलेलं, जे काय दानधर्म करतो, स्वतःवर नियंत्रण मिळवतो, स्वतःला बंधनं घालून घेतो, स्वतःच्या तोंडाला चिकटपट्टी लावतो. फुकटचे फौजदारी करणार लई लोक आहेत, फुकटचं फौजदाऱ्या. घराचा तुकडा खायचा आणि शेजाऱ्याचं घरात काय चाललंय तपासायचं. ह्या सवय जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला झाड होता येत नाही. आणि झाड झाल्याशिवाय तुमच्या हृदयातलं ईश्वर जागा होणार नाही. आणि ईश्वर जागा झाल्याशिवाय तुम्हाला बाहेरली ऊर्जा खेचू शकणार नाही. बाहेरची ऊर्जा खेचल्याशिवाय तुम्हाला आंतरिक ताकद मिळणार नाही. तुम्हाला आंतरिक ताकद मिळाल्याशिवाय तुमच्या हृदयातलं, तुमच्या डोक्यातलं निगेटिव्ह घाण जाणार नाही, घाण जाणार नाही. कितीही तुम्ही पैसेवाले व्हा, कितीही करोडपती, अब्जाधीश राहा, पृथ्वी खरेदी करा, पण तुमच्या डोक्यातलं जोपर्यंत निगेटिव्ह आहे, तोपर्यंत तुम्ही निगेटिव्ह राहणार आणि तुम्ही शून्यच राहणार, शून्यच राहणार. म्हणून त्या बालकांनी एवढा मोठा जगामध्ये, विश्वामध्ये एक साधं एक उदाहरण दिलं. जोपर्यंत तुमच्यावर नियंत्रण नाही आणि स्वयं राखत नाही तोपर्यंत आपल्याला साधना, खरी साधनेच्या पहिल्या पायरीला सुद्धा चढता येत नाही. साधी गोष्ट आहे. मग तुम्ही म्हणाल या गडबडमध्ये, या गोंधळामध्ये आम्ही साधना कशी करावी, कशी करावी? प्रत्येकाने एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. या प्रश्नचिन्हाचं उत्तर तुमच्याकडेच आहे. स्वतःवर नियंत्रण, स्वतःची ताबा सुटता कामा नये. भिंत बांधत असताना गौंडी वळंबा लावतो. वळंबा का लावतो? एखादं वीट, कदाचित एक दोरी सुद्धा मागे पुढे झाला तर सगळी वीट बदलतात, सगळी लाईन बदलून जाते. मग स्वतःला वळंबा लावून घ्या. ज्येष्ठांचं मान सन्मान ठेवा. आईवडिलांची मर्यादा राखा. घराची, कुलाची मर्यादा राखा. घराला कुठेही कलंक लागता कामा नये. तुमच्या वाळवी, तुमच्या जिभेला वाळवी लागता कामा नये. ह्याची दक्षता घ्यायची जबाबदारी कुणाची मला सांगा? तुमच्या स्वतःची का त्यांची? तुमच्या स्वतःची, तुमच्या स्वतःची आहे. गोंधळ कुणी घातला? तुम्ही घातला. युद्ध कुणाच्या डोक्यात चालू आहे? तुमच्या डोक्यात चालू आहे. जर युद्ध चालू असेल तर स्वयं राखायचं असेल तर कुणीतरी ढाल झालं पाहिजे. तलवारीचा वार किती जरी झाला तरी तलवार तुटून जाईल पण ढाल तुटणार नाही. म्हणजे चांगले विचार कधीही मरणार नाहीत. सत्याला मरण नाही, लक्षात ठेवा. असत्य लगेच संपून जाईल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आंतरिक ऊर्जेने, आत्मज्ञानाने जर पाहिलात, आत्मज्ञान प्राप्त केलात तर तुम्हाला हे गोंधळ करायची गरज नाही. याच्यासाठी फक्त 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 म्हणजे स्वयं स्वयं स्वयं.